परखड निरपेक्ष बातम्यांच्या बळावर प्रशासनाला घाम फोडणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक शिरूर नगरपालिका विद्यमान नगरसेविका तथा शालेय शिक्षण समिती सदस्य माननीय सुनीता आनंद भुजबळ। आम्हाला रस्ता द्या नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करू असा थेट आणि आक्रमक इशारा आता प्रशासनाला देण्यात आलाय आणि हा इशारा कुठल्या राजकीय पक्ष किंवा संघटनेने दिला नसून सर्वसामान्य ग्रामस्थांनी दिला आहे। अकोट तालुक्यातील पोपटखेड रुधाडी जनुना या मुख्य रस्त्यावर सध्या खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे ओळखणंही कठीण झालंय। गौण खनिजाची होणारी बेसुमार अवजड वाहतूक आणि पावसाचे साचलेलं पाणी यामुळे या संपूर्ण रस्त्याची पार चाळण झाली आहे। या दयनीय अवस्थेमुळे तब्बल 10 गावांचा संपर्क पूर्णपणे धोक्यात आला असून मंगळवारी संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश थेट रस्त्यावर पाहायला मिळाला। वारंवार निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागानं डोळ्यांवर झापडं ओढल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन केले। यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। या महाभयंकर खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांची शाळा सुटत आहे, शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेणं अशक्य झालंय आणि सर्वात गंभीर म्हणजे गरोदर महिला व गंभीर रुग्णांना दवाखान्यात नेताना ग्रामस्थांच्या जीवावर बेतत आहे। जनार्दन बेलसरे, राजपाल बर्दे, दिनेश हरदे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला। पोपटखेड ते बस्तापूर मार्गाचं तातडीनं मजबूतीकरण झालं नाही तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात पसरवू असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिलाय। आता तरी निद्रिस्त प्रशासन जागे होणार का याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी संजय क्षीरसागर, अकोला। नमस्कार। आज आपल्या इथं रुधाळीमध्ये जे गौण खनिज आहेत त्या गौण खनिजाच्या माध्यमातून ज्या गाड्या चालतात या 10 टनाची क्षमता असून 30 ते 40 टन ओव्हर टनचं क्षमताच्या गाड्या जातात। त्यामुळे हा रोड इतका खचलेला आहे की या रोडावरून सुद्धा पायसुद्धा चालता येत नाही। आणि परवाची घटना आहे, कालचीच घटना आहे की ॲम्ब्युलन्स त्या खड्ड्यात अटकली आणि ॲम्ब्युलन्सला सुद्धा लोकांनी ढकलून काढला। अशा प्रस्तुतीच्या वेळेसुद्धा डिलिव्हरीसुद्धा त्या रस्त्यातच होऊ शकते आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा आमच्या गावात येत नाही। आणि इतकंच नव्हे तर शाळकरी मुलांना खूप त्रास आहे येण्या जाण्यास आणि या ट्रकच्या याच्यामुळे धुळामुळे जे धूळ पसरतं त्यामुळे वेगवेगळे आजार पसरलेले आहेत, किडनी स्टोन, श्वासोच्छ्वास व अनेक प्रकारच्या बिमाऱ्या यापासून झालेल्या आहेत। आणि हा रोड कित्येक वर्षापासून अशाच प्रकारचा आहे, एक वेळ बनवलं आणि दुसऱ्या लगेच 6 महिन्यात उखडला गेला, अशा प्रकारे या रोडाची दुरावस्था आहे। त्यामुळे हा रोड पूर्णतः बंद करण्यात यावा, अन्यथा किंवा या रोडाचे 2 किलोमीटर पुन्हा सिमेंट काँक्रीटचा रोड बनाव हीच आमची गावकऱ्यांची इच्छा आहे। त्यामुळे आम्ही हा रोड आज पूर्णतः बंद केलेला आहे, कारण या रोडावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्या रोडावर जितकेही काही खदान मालक आहेत गाड्यावाले त्यांनी आपापल्या परीने मुरुम टाकण्यात यावा व रोड सविस्तर थोडंसं चांगलं करून आमची सुविधा किंवा त्यांच्या स्वतःसाठी पण ही चांगली गोष्ट आहे, कारण रातदिवस त्यांच्याच गाड्या चालत असतात। त्यामुळे आम्ही आज जो गाड्या इथं थांबवलेल्या आहेत त्या उद्देश तोच आहे की बा हा रोड या रोडावर पूर्णतः मुरुम पसरून सणा एक प्रकार संतुलित आणि विश्वासार्ह बातम्या अशी ओळख असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त श्राविका हॉस्पिटॅलिटी LLP, श्रद्धा विक्रम कदम आणि तन्वीर ताहिर शेख यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शुद्ध आणि सात्विक जेवणाची मनपसंत चव म्हणजे सुमान प्युअर व्हेज आणि शुद्ध शाकाहारी व मस्त मांसाहारी जेवणासाठी एकमेव ठिकाण निखारा फॅमिली गार्डन रेस्टॉरंट। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।